नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर, को पावर्ड बाय सपट परिवार चहा, कोलगेट, लाइफ बॉय, स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जॉर्ज जेली, ड्रिवन बाय महेंद्र मराझो च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दोस्ती इम्पेरिया ठाणे इथे राहणाऱ्या सासूबाई आहेत सुमन काशीनाथ बकरे, तर सुनबाई आहेत माधुरी नितीन बकरे. या गणेशोत्सव विशेष भागामध्ये आज या कुटुंबाशी आपण संवाद साधणार आहोत. किती पिढ्यांचा हा गणपती बाप्पा कधीपासून यांच्या घरामध्ये येऊन विराजमान झाला आणि मग या सासूबाईंकडून सुनबाई नेमकं काय शिकल्या सारच जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया बकरे कुटुंबाला, पण त्याआधी सगळ्यांच्या सुखासाठी गणपतीच्या चरणी नतमस्तक होऊया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपतीसाठी मला काय बनवायचं असेल तर सासूबाई पुढे येऊन मग म्हणतात की नाही आपण करूया. कधी कधी मी कंटाळा करते की नको हे नको, मग त्या म्हटलं मी तुला मदत करते, आपण असं वेगळे पदार्थ बनवूया गणपतीसाठी वगैरे. जवळजवळ आम्ही आता म्हणजे 70 वर्षापेक्षा जास्ती वर्ष झाले असतील आमच्या घरी गणपती येतो आहे. आणि खास करून सांगूशी वाटतं की गणपती आल्यानंतर जे काय उत्साहाचं वातावरण असतं घरामध्ये ते अजूनही माझ्या घरामध्ये वाढत चाललेलं आहे. म्हणजे जरी 70 वर्ष झाले तरी पण कुठल्याही प्रमाणामध्ये अजून ते कमी झालेलं नाही. नमस्कार. 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 तुम्ही जरा कुटुंबाची ओळख करून द्या. ओके. कोण कोण आलंय? माझे मिस्टर, नमस्कार. त्यांच्या बाजूला म्हणजे यांचे आत्यांचे मिस्टर आहेत, नमस्कार. त्या आत्या आहेत दोघी, नमस्कार. आणि वरती नणंद दोघी, नमस्कार. जाऊबाई आहेत, आणि माझी मैत्रीण आहे बिल्डिंग मधली, हो, हो. आणि त्यांचा सगळा मित्र परिवार आहे, आणि ही माझी मैत्रीण, नमस्कार. आणि खाली मुलगी आहे रिद्धी. चला म्हणजे पुढची पिढी पण बसली. हो, तिची मैत्रीण आणि हा पुतणे आहे. हॅलो. वा वा वा, खूप छान. सगळ्यांना नमस्कार. बरं, मला तुम्ही सांगा हो, बालपण कुठलं? रोहा, रोहायला कुठे? नदीच्या जवळच अष्टमीला. सासूबाई तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण सिन्नर. तुमचं लग्न होऊन जेव्हा तुम्ही आला या घरात तेव्हा गणपती होता? हो, माझं लग्न 11/5/59 साली लग्न झालं. त्यावेळेला मी बकऱ्यांच्या घरात आले. त्याच्या आधीपासून त्यांची गणपती बसण्याची रूढी आहे. आता 70 वर्षापूर्वी झाले असतील. जास्तच. 70 वर्षापेक्षा जास्त झाले कारण असतील. तुमच्या आधीच्या पिढीने सुद्धा गणपती. परंपरा त्यांच्याच लग्नाला परंपरा 60 आहे वर्ष आमची. झाली. तुमच्याच लग्नाला 60 वर्ष 60 वर्ष झाले. त्याच्या आधी गणपती असणार. हो हो की हो नाही? हो. पण मग 70 वर्षापेक्षा जास्त. त्यावेळेला गणपती कुठे असायचा तुमचा? आम्ही घरीच आरास करायचं, घरीच कुठे बसायचं. कुठे? लासलगावला. लासलगाव. लासलगाव. अच्छा बाई, तुम्ही लग्न करून लासलगावला गेले? लासलगावला आहे. मी सिन्नर. आताच जाऊन आलो लासलगाव. अरे वा. हो. तुम्ही सासूबाईंकडनं काय शिकला आणि सासूबाई तुमच्या सासूबाईंनी तुम्हाला काय शिकवलं? पालेभाज्या, हा. पारंपरिक भाज्या सगळ्या. मग आता तुम्ही कुठे असता? आम्ही लासलगावच असतो, पण माझी मुलं इकडे आहे. बरं. मोठा 2 मुलं आहे मला. बरं. एक मोठा मुलगा दैसरला असतो, हा लहान मुलगा नितीन बकरे तो ठाण्याला असतो. काही कार्यक्रम असले की आम्हाला घ्यायला येतात ते मुलं, मग आम्ही इकडे येतो. बरं. मग आमचा सगळे कार्यक्रम झाला की आम्ही आमच्या परत घरी जातो. तुमच्या सासूबाई कशा होत्या हो? अगदी छान धार्मिक विचाराच्या होत्या अगदी. हो, कीर्तन, त्यांचे वडील कीर्तन प्रवचन करायचे अगदी. खूप छान होते अगदी. खूप विचार त्यांचे चांगले, उच्च विचार होते ते. साधी राहणी, उच्च विचार. 59 वर्षापूर्वी, 60 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल ना, तेव्हाचं हो. वातावरण वेगळं वेगळं होतं. होतं. मग सुनबाई कुठून आणली तुम्ही? रोहा. नाही पण रोहा, तुम्ही लासलगाव, ते रोहा हे मग कसं ते काय? मुली बघण्याचा कार्यक्रम वगैरे होतं ना, कुठे? रोहायला तिच्या घरी आम्ही बघायला गेलो. बरं, मला तुम्ही सांगा हो, आठवतोय तो दिवस ठाण्यातला? ठाण्यातला बघण्याचा कार्यक्रम मग तुम्हाला कुठला आठवतो? नाही नाही ठाण्यामध्ये तेव्हा नाही, जेव्हा बघायला गेलो तेव्हा मी ठाण्यामध्ये नव्हतो, तेव्हा मी खाली डोंबिवलीमध्ये होतो. बरं. हां, मग डोंबिवलीतनं आम्ही शिफ्ट झालो लग्नानंतर आणि हिचा बघायचा कार्यक्रम केला आम्ही हिच्या घरी रोयाला परेलला पहिला. बहिणीकडे. हां सॉरी माझे हिचे एक मिनिट, दोघे ठरलं काय सांगायचं? नाही कारण ते दोनदा झाला बघायचा कार्यक्रम ना, त्यामुळे कन्फ्यूज होतोय. दोनदा? मुलगी एकच ना? हां, हा, मग काय हरकत नाही. पहिलं बघितलं हिचे मोठे मेवणे परळला असता, त्यांच्या घरी बघितलं. म्हणजे माझा जो मोठा साडू आहे तो माझा नात्याने मामा लागत होता. तर त्यांनी सांगितलं की माझी लहान मेवणी आहे ती लग्नाची आहे, बघूया का? तर म्हटलं हो बघूया. मग परळला आम्ही बघायला गेलो, माझी आई आम्ही सगळे. तर तिथं माझ्या आईने तिला क्वेश्चन केला बघताना की तुला वेळ पडली तर नोकरी करणार का कधी? कारण माझा मुलगा नोकरी करतो आहे आणि कंपनीची परिस्थिती आजकाल नाही का कास्ते चांगली नसते काय असेल तर ही बोलली की मी नाही करणार. तर आमच्या आईला ते जरा उत्तर खटकलं. नाही बोलले? हां, का हो?
कारण माझ्या वडिलांकडे आम्ही घराच्या बाहेर सुद्धा आम्हाला अलाउड नव्हतं, एकदम कडक होते, त्यामुळे असं त्या वातावरणात आम्ही राहिलेलोच नव्हतो. त्यामुळे नोकरी वगैरे हा विचार खूप पुढचा होता. पण सासूबाई तुम्ही जेव्हा त्यांना विचारलं आणि त्या म्हणाल्या की नाही, तर पहिलंच उत्तर असं नकाराचं आल्यावरती काय टेन्शन आलं? काही नाही, आपण समजून घ्यायचं बाबा तिला नाही नोकरी करायची आवड, ती नाही करू शकत, तर आपलं काही नाही करायची नोकरी तिला. असं डायरेक्ट बोलल्या त्या? हो, नाही करणार नोकरी. हा, असंच सांगितलं तुम्ही? अशाच गोड हसून बोलल्या असतील ना? मग आम्ही तो विषय स्टॉप केला. म्हटलं मग अशी मुलगी आपल्याला विचार करू करायची की नाही करायची, आणि याच्यामध्ये 1 वर्ष निघून गेलं. मग आणि पुढं नंतर 1 वर्षानंतर आमच्याच नात्यामध्ये लग्न कार्य होतं, तिथं ही आणि मी लकीली परत भेटलो. आणि मग परत विचार केला की आपण 1 वर्षामध्ये ज्या मुली बघित अशा ही मुली चांगली वाटते, बघ हिलाच आपण परत विचारूया काय करता येईल ते. हिला पण कळलं की आपण जे उत्तर दिलं चुकीचं होतं, वेळ पडले तर संसार करता आपण नोकरी करायला पाहिजे किंवा हातभार लावायला पाहिजे. मग नंतर पुन्हा बैठक झाली 1 वर्षाने. हो, 1 वर्षाने. पण जेव्हा तुम्ही 1 वर्षाने परत भेटला त्या लग्नामध्ये, कसं काय अचानक बोलायला सुरुवात केली? नाही, ह्यांनी मग त्या विचारलं की लग्नाला आता परत सुरुवात म्हणजे ठरवायचं का आपण वगैरे. मग चालू झालं मग प्रोसेस पुढची. काय अशी काय प्रोसेस म्हणजे म्हणजे वडील वगैरे सगळे बैठक वगैरे, मग हो म्हटलं, मग सुरुवात झाली. तुम्ही होच म्हणालात का त्यांना लगेच? नाही, लगेच असं नाही, थोडं म्हटलं की नाही आता मी नाही, थोडं बघते दुसरे. पण मग तेव्हा नोकरी परत करायला विचारलं असतं तर? नाही, तरी पण माझं तुमचा नकारच होता. मग ह्यानी नाही विचारलं ते बरं झालं. हो. बरं, आता उखाणा घ्यावं. रोह्याच्या सीडी देशमुखांच्या आम्ही नाती, पांडुरंग शास्त्र्यांनी शिकवली धर्मनीती. गणेश चतुर्थीला आले घरी गौरी पण गणपती. DG TVच्या मी होम मिनिस्टरची आहे चाहती. गणेश कृपेने आदेश भाऊजींना झाली उपरती. कार्यक्रमाची लुटते मजा नितीन रावांच्या संगत. अरे वा, क्या बात आहे, जोरदार उखाणा केलाय. किती वेळ झाला पाठ करत होता तुम्ही? नाही, जास्त नाही, नाही ना? अर्धा 1 तासात, त्यामुळे थोडीशी गडबड झाली. नाही पण काही हरकत नाही, गडबड झाली तरी कारण चांगली. शास्त्री वगैरे आमच्या गावचे, त्यांचं नाव घेणं मला अरे, गरजेचं वाटलं. बरोबर आहे, म्हणजे काय असायलाच पाहिजे. हो. कसे वागतात मिस्टर? नाही, छान आहे स्वभाव. थोडेसे स्ट्रिक आहेत, कडक आहेत म्हणजे, पण आहेत म्हणजे काही काही ठिकाणी खूप लाड वगैरे, प्रेम सगळं. सासूबाई, काय तुमचं सुनेबद्दल म्हणणं काय? आमचं दोघींचं नातं मैत्रिणीसारखं आहे. आमच्या घरात भांडण असं नाहीच आहे, कधीच नाही. कधी कसं होणार? तुम्ही लाचलगाव या ठाण्याला? नाही ना, मग येते ना पण मी. हा, पण येतात 4 दिवस. नाही, येतात महिना. तरी पण भांडण हा प्रकार आमच्याकडे नाहीच आहे, आमच्या कुटुंबातच नाही आमच्या. हो का? हा, भांडण हा प्रकार नाही नाहीच पण आहे. चांगलं आहे ना, भांडण पाहिजे कशाला? वाद वगैरे कधी आवाज मोठा वगैरे नाही. नाही ना. तूप सांडलं तर सांडू दे बाई, वाईट नको वाटून. हा, म्हणजे तूप सांडते. सांडू दे. तूप सांडलं तर सांडू दे, वाईट नाही वाईट वाटत. वाटून नको घेऊ. हे सांडासाठी कशाला करतात तुम्ही? नाही, तसं कधी सांडलेलं नाहीये, चुकून कधी झालं असेल तर. तुमचं काय म्हणणं आहे या तुमच्या आहे, घरात आल्या? मी भाग्यवान समजतो की मला हे दोघींचे रिलेशन जे मेंटेन केलेले आहे, त्यामुळे मला बराचसा त्रास कमी असतो. त्यामुळे मी जॉबमध्ये, माझ्या बिझनेसमध्ये भरपूर वेळ लक्ष देऊ शकतो. त्यामुळे म्हणजे घरात मला लक्ष द्यायची गरज नाही पडत. पण प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येतात. जेव्हा लग्न जमलं तेव्हा नोकरी करणार का असं विचारलं. हो. पण त्यानंतर चढउतार, किंवा तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 25 वर्ष झाली लग्नाला. कशी साथ दिली तुम्हाला? खूपच छान. म्हणजे माझ्या अपेक्षापेक्षा मला जास्त चांगली साथ मिळाली तिच्याकडनं. आणि तिचं मी समजतो की ती माझ्या घरात लक्ष्मी आहे, कारण मला तिला काही सांगायची गरज पडली पण नाही की तो संसार करता काहीतरी कर आता. एवढं सगळं व्यवस्थित माझं सेटल झालं का त्यात ती घरी बसूनच नाही का संसार करते, त्यात मला खूप समाधान मिळतं. ती आता तरी बदला घरी असून आमचं एक रिसॉर्ट आहे अलिबागला, त्याचं सगळं ती बघते. हो, त्याचं बुकिंग, त्याचं काय म्हणजे अकाउंटिंग. अरे वा वा, कसं वाटतं माऊली? इतकं भरभरून बोलतायत, छान वाटतंय. कुठे आहे बरं resort? वाटतं. अलिबागला नागावला आहे. छान, हो की नाही? शुभेच्छा आहेत तुम्हाला. येस, थँक्यू. तुम्हालाही शुभेच्छा. अशाच हसत राहा दोघेही, आणि तुम्ही सगळे असेच राहा, आनंदात राहा, हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघणार आहोत. दोघींनी मिळून हे जास्वंदाचं फूल किंवा हे जे चित्र आहे ते पूर्ण करायचं आहे, आणि वेळ आहे 2 मिनिटाची. तुमची वेळ सुरू होते आत्ता. या सासूबाई, तुम्ही पण मदत करा. अभिनंदन. सासूबाई, आज तुम्ही बघितलं का, शांत बसल्यामुळे किती पटकन चित्र तयार झालं. हां, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन माऊली. आता प्रत्येकाने या दोघींबद्दल काही आठवणी असतील, काही बोलायचं असेल तर सांगायचं.
माधुरीचा स्वभाव सगळ्यांना समजून घेणारी आणि आल्या गेल्याचं पाहुणचार करण्यात नंबर 1. कधीही कुणालाही न खाता बाहेर सोडत नाही आणि खरोखर मनापासून ती सर्वांना अगदी आदराने खाऊ घालते. म्हणजे कधीही तिने असं नाराजी किंवा कपाळावर आठ्या वगैरे कधीही दिसत नाही तिच्या. नितीनला खूप आवड आहे माणसं जमवण्याचं आणि त्याला सहकार्य नेहा करते. त्यामुळे खरोखर खूप आनंदी घर आहे हे. माधुरी अतिशय उत्कृष्ट मुलगी आहे. कसं की आल्या गेल्याचं सगळ्यांचं स्वागत करायला आणि त्यात आमचा नितीन पण खूप चांगला तो माणसं जवळ करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे काही कार्यक्रम असले का आम्ही एकही कार्यक्रम त्याचे टाळत नाही. त्याच्या आम्हाला खूप अभिमान आहे दोघाही नवरा बायकोंचा. अतिशय सुंदर काम. मुलीकडे द्या जरा बाई. ती माझ्यासाठी माझ्या एका बेस्ट फ्रेंडसारखी आहे. आय शेअर एव्हरीथिंग विथ हर. काही असू दे, तिला माझे सगळे फ्रेंड्स माहिती आहेत, माझे सगळे प्रॉब्लेम माहिती आहेत. शी नोज एव्हरीथिंग अबाउट मी. लेख बोलायला लागल्याबरोबर आईच्या डोळ्यात पाणी दाटलं. हा हो गे नाही किती बघा तुमच्या पाठीमागे प्रत्येकाच्या मनात आणि तुमच्या सगळी माणसं आमची खूपच छान आहेत. सासूबाई आपण भजन पण करता म्हणे. हो. मग ऐकवा नाही एखादं छान. शिवे. हा म्हणा. तुळसबाई तू रानात वनात, तुळसबाई तू रानात वनात, हे माझ्या घरी जागा देते अंगणात, हे माझ्या घरी जागा देते अंगणात. तुळसबाई तुझा मंजुळीचा भार, तुळसबाई तुझा मंजुळीचा भार, श्रीकृष्णाला आवडतो फार, श्रीकृष्णाला आवडतो भार. तुळसबाई तू रानात कुमारी, तुळसबाई तू रानात कुमारी, हे माझ्या घरी करते लग्नाची तयारी, हे माझ्या घरी करते लग्नाची तयारी. अरे वा 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 किती मस्त. खूप छान. म्हणजे तुळस आणि तुळशीवरती अभंग किती मस्त वाटलं. खूपच छान आहे. बरं आता एक गंमत आहे थोडीशी. मी प्रश्न विचारेन हो. त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं. एका बाजूला सासू लिहिलंय, एका बाजूला सुनबाई लिहिलंय आणि जे उत्तर देणार तसे गुण मिळत जाणार आहे दोघींना. ओके. या दोघींपैकी टापटीपपणाचा स्वभाव जास्त कोणाचा? सासूबाई. तुम्ही ठेवत नाही टापटीप असं त्यांचं म्हणणं आहे. मी जास्त किचनमध्ये असते ना, त्यामुळे मला वेळ नसतो आवरायला. मग धावपळ करत कसं तरी पण आवरायचं. त्यांनी सूनबाई असं सांगितलं असतं तर बिघडलं असतं कुठे, हो की नाही? पण बघा आहे त्या तसं व्यवस्थितच असतात, नेहमी टापटीपच असतात. पण माझी किचनमधली माझी आवड जास्त. मला माझं चुकलं, मी किचनमध्ये टापटीप कोण आहे असं विचारायला. दोघींमध्ये पाहुणचार जास्त चांगला कोण करतो? सुनबाई सासूबाईंपेक्षा जास्त चांगला? सगळ्यांनी सांगितलंय. तिचा प्लस पॉईंट काय तो. या दोघींपैकी कुणाचा राग लवकर निवळतो? सासूबाईंचा. आणि आपलं काय साधारणतः महिनाभर थांबतो का? नाही मग थोडासा 2-3 तास चालतो. 2-3 तास. पण येतो राग? हो येतो. तुम्हाला दिवसातून कधीतरी काय असं चुकीची गोष्ट झाली आणि ती नाही पटली तर मग तो राग वाढतो. आणि मग तुम्ही कसा व्यक्त करता? थोडी चिडते, बोलते राग. बडबडता तुम्ही? खूप बडबडत नाही, बडबड माझी कमीच आहे, पण थोडी बडबडते. भीती कोणाची जास्त वाटते? का मला माहित नाही. मला पण नाही माहिती. ते तुमची दहशत बघा केवढी आहे. नाही तसं काहीच नाही आहे. मग त्यांनी कसं सांगितलं? आता बोलले नाहीत आई म्हणून? हां तरी म्हणायला पाहिजे होतं. आपण त्यांनी इतकं चांगल्या आहात तुम्ही पण. बघा ना त्यांनी असं थरथरत्या हाताने पकडला होता तो बोर्ड. दोघींनी बनवल्यापैकी कुणाच्या जेवणाची चव जास्त आवडते तुम्हाला? चला 3 गुण मिळालेले आहेत सूनबाईंना. अभिनंदन सूनबाई. हा झी मराठीकडून ही भेट असते. छान वाटतंय ना, हो की नाही? पण एवढं असून सुद्धा या सगळ्यांनी तुमच्यावर काही आरोप केलेत. असतं ना, माणूस म्हटला त्याच्यात गुणदोष असतातच ना. तुम्ही फोन कधीच लवकर उचलत नाही. मला जास्त फोनवर बोलणं खूप कमी आवडतं. नेमकंच बोलायचं, नेमकंच. नाही पण उचलतच नाही ना. तो कुठेतरी असतो, कारण मला जास्त त्याचा यूज. आणि हो तुम्ही तर सतत किचन मध्येच असतं, त्यामुळे तुमच्या मूड प्रमाणे सगळं असतं. खरंय काय हो सासूबाई? खरं आहे असं वाटतं? मधून मधून
मूड येतो तिला, मग परत चांगली होते मग. थोडं चालतं. वेळेच्या बाबतीत तुमची जरा गडबड असते. हो, कारण मग काय कुठे जायचं म्हटलं तर पहिले जेवण करा, नाश्ता करा, मग ती धावपळ थोडीशी होते आणि मग वेळ कमी पडतो कुठे बाहेर जायला. मग ते मिस्टर थोडेसे रागवतात. मिस्टर रागावतात? नाही हो, मला वाटत नाही आहेत ना, त्यांच्याकडे. थोडेसे हो? रागवतात. काय हो, मुलगा तुमचा चिडचिडा आहे? नाही, चिडचिडा नाही, पण आहे, रागवतात. थोडंसं लवकर आठव, आपल्याला जायला पाहिजे, वेळेत जायला पाहिजे, असं बोलतो फक्त. तुम्ही मात्र आधीच तयार होऊन बसत असाल ना? हो की नाही? 15 मिनिटं आधीच. 15 मिनिटं आधीच. सुनबाई, आपण खूप चिडचिड करता. हां, हल्ली मला खूप कामाचं टेन्शन आलं किंवा खूप झालं काही, तर मग ते चिडचिड होते माझी. सासूबाई, आपण आपलं तेच खरं करता. असं काही नाहीये. नाही, काय? त्यांचं ऐकून घेतलं का आपण ठीक आहे, चला चालू द्या पुढे. हां हां. हा, असं काही अडून काही धरायचं नाही, नाहीये. अडवायचं नाही कोणालाच. तुम्ही स्वतःची काळजी करत नाही. पाहुण्यांची उठबस करण्यात तुमचं सगळं लक्ष असतं. हो, हो, अगदी बरोबर आहे. इतकी थकते ती किचनमध्ये का तिला घाबरायला होतं अगदी. थकून जाते, मग ती चिडचिड होते तिची. बरोबर आहे. खूप थकते किचनमध्ये. सासूबाई, आता पुढच्या पिढीने व्यवस्थित सगळं स्थिरावलेलं आहे. आता जरा तुम्ही गाठीशी जे ठेवलंय ते थोडं खर्च करावं, हो, असं सगळ्यांची इच्छा आहे. हो हो. मग कधी करताय सुरुवात झाली. सुरुवात? हो, सुरुवात झाली खर्च करायला. अजून मला तर काही मिळालेलं नाही. अजून मला तर काही फायदा मिळालेला नाही. असं नाहीये, बोलते मी. आता मला एक नाचसून आलेली आहे, आता दुसरी परत नाचसून येते, नाच जावई आले मी. त्यांच्याकरता मी थोडं वाटायला सुरुवात केली. सोनं म्हणा, काही पण म्हणा. पण आता काळजी करू नका, तुम्हाला नाही, नाही. सोन्यासारखे दिवस आले. हो हो, अगदी खरं, अगदी खरं. सासूबाई, आपण कंजूसपणा खूप करता. कंजूसपणा असं नाहीये, पण आता आपल्याला मुलांचे शिक्षण करायचे आहे, तेव्हा काटकसर करायलाच पाहिजे. मुलं कुठे न्यायचे आपल्याला उंच शिखरावर. तसंच माझ्या बाबतीत झाले ना. माझा मुलगा रिझर्व्ह बँकेत आहे मोठा, हा परचेस ऑफिसर आहे. मुलांचे शिक्षण मी अगदी शिवणकाम करून केलंय. मुलांचे शिक्षण कष्ट करून शिक्षण खूप केलं. स्ट्रगल केला असेल ना तेव्हा? काय नाही, आनंदात कष्ट केले, आनंदात राहिलो आम्ही अगदी. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी क्षमा मागेल माझ्या नक्की वाढवणार. असं करत सुखाचं वातावरण या घरामध्ये राहू दे असं म्हणत क्षण आलेला आहे तो पैठणी. आधी या असंख्य चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी काढा. सासूबाई, पैठणी कोणाला मिळाली पाहिजे आज? सुनबाईला. तुमचं काय म्हणणं आहे, पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? सासूबाईंना. तुमचं काय म्हणणं आहे? एकच नाव सांगा, कोणाला मिळाली पाहिजे? माझ्या आईला. आईला. मला एवढंच म्हणायचं आहे, आईला असं म्हटलं पण प्रत्यक्षात चिठ्ठी कोणाची काढली आहे ते आता कळणार आहे. चला बघूया चिठ्ठी कोणाची आहे. सासूबाई, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही चांदीची अन्नपूर्णा माऊली तुमच्यासाठी. अभिनंदन. आई, हा गणपती बाप्पा तुमच्या कुटुंबासाठी. अभिनंदन. आणि आईंना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. गणपती बाप्पाच्या चरणी यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.
धन्यवाद.